नमस्कार, आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। देशाचे कृषी मंत्री संसदेमध्ये सांगतात की गेल्या 5 वर्षांमध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं। एकदा श्वेतपत्रिका काढावी त्यांनी की गेल्या 5 वर्षांमध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्च किती वाढला। 5 वर्षापूर्वी मिळणारी वस्तू आज किती किमतीला शेतकरी विकत घेतो आणि 5 वर्षापूर्वी शेतीमालाला मिळणारा भाव आणि आज मिळणारा भाव याची श्वेतपत्रिका काढावी, म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं का शेतकऱ्याचं कर्ज वाढलं हे कळेल। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि आज राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार म्हणतात की राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नसल्यामुळं आम्ही हे आश्वासन पाळू शकत नाही। अजितदादा पवार हे गेल्या अनेक वर्षापासून अर्थमंत्री राहिलेले आहेत। मागच्या सरकारमध्येही ते अर्थमंत्री होते। याचाच अर्थ राज्याच्या एकूण आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती त्यांना असताना मग महायुतीनं जाहीरनाम्याच्या माध्यमातून अशा प्रकारचं आश्वासन देऊन शेतकऱ्यांची मतं घेऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात का केला, हा आमचा प्रश्न आहे। आणि मला राज्यपाल करा असं वेगवेगळं, म्हणजे असं वेगळं म्हणत होते, राज्यपाल तरी करा नाहीतर मग मला अडगळीत पडण्याची वेळ येत असते। अशा या लोकांचा आणि जनसामान्यांच्या प्रश्नांचा आता कुठं सुतराम संबंध राहिलेला नाही, त्यामुळे ते असंच भीक मागत फिरतील। कृषी मंत्र्यांनी विधानसभेमध्ये 31 मार्चात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होतील अशा प्रकारची घोषणा केली। या गोष्टीला 4 दिवस झाले तरी अजून शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत। खरं तर पीक विमा कंपन्यांच्याकडे ज्यावेळी आम्ही पाठपुरावा केला त्यावेळी त्यांनी सांगितलं की सरकारनं त्यांच्या हिश्श्याचे पैसे भरलेले नसल्यामुळं विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत। म्हणजे एका बाजूला सरकार आपली जबाबदारी पार पडत नाही। खरीप सीझन होऊन 3 महिने होऊन गेले, रब्बीचा सीझन आता संपला, सगळ्या प्रकारचं कापणी झाली, मळणी झाली, अजूनही शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि त्यामुळं आम्ही इशारा दिलेला आहे, येत्या 15 दिवसामध्ये जर शेतकऱ्याच्या खात्यावर विम्याचे पैसे जमा झाले नाहीत तर कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये घुसून मुंबईला त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही आमचा जो काही विम्याचा पैसा आहे तो वसूल केल्याशिवाय सोडणार नाही। ते पैसे येणं देणं हे सरकारनं आणि विमा कंपन्यांनी बघावं, आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाही। सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज।